भिवंडीच्या वळपाडामध्ये केमिकल गोदामाला आग लागली। केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांच्याकडून। उमेश, केमिकल गोदामाला नेमकी कशामुळे आग लागली आणि सध्या नेमकी काय स्थिती आहे? वलपाड्यातील प्रितेश कॉम्प्लेक्स मधील एका केमिकलच्या गोडाऊनला आग लागली आहे, परंतु आगीचे कारण अजून अस्पष्ट आहे। कोणत्या प्रकारची अजून माहिती आलेली नाही, परंतु भिवंडी अग्निशमन दलाचे एक गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि ह्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा असल्याची बाब समोर आलेली आहे। परंतु कारण काय आग लागण्यात अजून आपल्याला समजले नाही, अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत। उमेश, यामध्ये नेमकी काही हानी झाली का? नुकसानीची काही माहिती समोर येते का? अद्याप तरी तसं काय अजून अहवाल आलेला नाही, परंतु अग्निशमन दलाचे जे काही अधिकारी आहेत ते सांगतात की यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असल्यामुळे केमिकलचा साठा हा अद्याप त्याच्या जे काही केमिकल आहे त्यामुळे आज अजून फोफावते आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। परंतु कोणत्या प्रकारची जीवितहानी किंवा इतर हानी झाली की याचा अजून त्यात काही आपल्याकडे अहवाल सादर केलेला नाही। धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर भिवंडीच्या वळपाडामध्ये केमिकल गोदामाला आग लागली। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जातात।